ब्राऊन हे दा विंची कोड यांचे लेखक आहे. ब्राऊनची नवीनतम कादंबरी मूळ मानवजातीच्या 2 मूलभूत प्रश्नांचा शोध घेते. आपण कुठून आलो आहोत आणि कुठे जात आहोत? चला तर मग बघू. लिओनार्डोच्या शिकण्याच्या दृष्टिकोनाच्या 7 मूलभूत गोष्टींमध्ये जाऊया दा विंचीच्या उंचीच्या जवळ येण्यासाठी. क्युरिओसिटा, इटालियन भाषेत. क्युरिओसिटी, कुतूहल. जर तुम्ही दा विंचीच्या जीवनाकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की जर तो सर्व गोष्टींबद्दल जन्मजात उत्सुक नसता तर काही शक्य झाले नसते. तो एक अवैध मूल म्हणून जन्माला आला आणि त्याला औपचारिक शालेय शिक्षण मिळाले नाही आणि तो एक बेकायदेशीर मुलगा असल्यामुळे त्याला त्याच्या वडिलांप्रमाणे नोटरी म्हणून करिअर करण्यास बांधील नव्हते. त्याचा उपयोग त्याने त्याच्या फायद्यासाठी केला आणि त्याला चित्रकला आणि कलेबद्दलचे प्रेम लवकरच सापडले. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याच्या कुतूहलाने त्याला अशा ठिकाणी नेले जे अन्यथा त्याने कधीही शोधले नसते. पक्ष्याच्या उड्डाणामागील विज्ञानावर प्रश्नचिन्ह लावण्यापासून ते युद्धाच्या साधनापर्यंत सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. 2. डेमोस्ट्रॅझिओनी, डिमॉन्स्ट्रेशन. पारंपरिक शहाणपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे. सत्याच्या शोधात दा विंचीने परंपरागत शहाणपणावर प्रश्नचिन्ह लावण्याचा आग्रह धरला, जसे आधुनिक काळातील समतुल्य प्रथम तत्त्वे विचार. त्यांनी डिमॉन्स्ट्रॅझिओन हा शब्द वापरून स्वतःसाठी शिकण्याचे महत्त्व, व्यावहारिक अनुभव आणि चुका यातून व्यक्त केल्या. 1482 मध्ये लिओनार्डोने मिलानचा ड्यूक लुडोव्हिको स्फोर्झा यांना एक पत्र लिहिले. हे रेझ्युमेसारखे आहे जिथे तो त्याला काय करू शकतो आणि त्याला नोकरी काय मिळावी हे सांगते. पण त्यात वेगळे काय आहे? हे त्याच्या कलात्मक कौशल्यांबद्दल जवळजवळ काहीही बोलत नाही, परंतु त्याच्या लष्करी कौशल्य आणि डिझाईनबद्दल खूप खोलवर जाते. त्याच्या पत्रात तो हलका आणि मजबूत पूल कसा बांधू शकतो, खंदकाममधून पाणी तोडण्याची यंत्रणा इत्यादींबद्दल बोलतो आणि शेवटी त्याला काम देखील मिळते. त्याने त्याच्या बख्तरबंद टाकीचे अनेक प्रोटोटाईप काढले आणि युद्ध जिंकण्याच्या इतर पैलूंसह रेंगाळले. त्यापैकी बहुतेक त्याच्या काळासाठी खूप भविष्यवादी होते आणि जर त्याने पारंपरिक शहाणपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसते तर असे घडू शकले नसते. त्याच्या परिपूर्णतेची आणि सूक्ष्मतेची पातळी पूर्ण करण्यासाठी लिओनार्डोने 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीत ग्लेजचे 40 पेक्षा जास्त स्तर जोडले, ज्याचा अनेकदा दावा आहे. पेंटचे स्तर आणि मोनालिसा रंगवण्यासाठी लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी यापेक्षाही जास्त असू शकतात. चालण्याची धीर धरा, ज्यामुळे तुम्हाला कोठेही नेऊ शकेल. नवीन आणि मनोरंजक प्रदेश कसे शोधायचे ते असे आहे. सेन्साझिओनी, सेन्सेशन, संवेदना, इंद्रियाचे सतत परिष्करण. इंद्रियाचा काळजीपूर्वक वापर करण्यावर दा विंचीने विशेष भर दिला. त्याचा विश्वास होता की आपण आपल्या इंद्रियांद्वारे शिकतो, म्हणजे वास घेणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे आणि चाखणे. आणि त्या संवेदनांना परिष्कृत करण्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टींचे निरीक्षण करतो किंवा ज्यातून शिकतो त्या गोष्टींचे बारकावे आपण अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करू शकतो आणि ते आमच्या फायद्यासाठी खेळेल, कारण आम्हाला इतर कोणत्याही गोष्टींबद्दल अंतर्दृष्टी मिळेल. आपण निरीक्षणांद्वारे उत्तम प्रकारे शिकतो आणि दृष्टी, आवाज, गंध, स्पर्श आणि चव यांची शुद्ध जाणीव असणे एक मोठी धार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वयंपाक करायला शिकायचे असेल किंवा सुंदर पेंटिंग बनवायचे असेल, क्राफ्टची खोली आणि रुंदी पाहून सुरुवात करा. तुम्हाला क्राफ्ट जलद आणि चांगले शिकण्यात एक योग्य फायदा देईल. 4. स्फुमॅतो, शब्दशः धुरात जाणे. बऱ्याचदा कुतूहलाचा मार्ग तुम्हाला काही एक मृत अंताकडे नेईल. चिकाटी दाखवा. हे स्वतः दा विंचीच्या बाबतीत घडले आहे आणि ते आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते. त्याने एकाच वेळी परिपूर्ण डिझाईन्स बनवले नाहीत. त्याची पुनरावृत्ती झाली आणि काहींना पूर्ण होण्यास वर्षे लागली, मोनालिसाप्रमाणे, ज्यांना जीवनात येण्यासाठी 4 वर्षे लागली. तुमचा विश्वास आहे का? हा फक्त 77 सेंटीमीटर आणि 53 सेंटीमीटर आकाराचा कॅनव्हास टेक्स्चर पेपरचा तुकडा आहे, ज्यावर अभिलेखीय शाई आणि तेल आहे आणि तरीही बनवायला 4 वर्षे लागली. त्याच्या परिपूर्णतेची आणि सूक्ष्मतेची पातळी पूर्ण करण्यासाठी लिओनार्डोने 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीत ग्लेजचे 40 पेक्षा जास्त स्तर जोडले, ज्यांचा अनेकदा दावा आहे की पेंटचे स्तर आणि मोनालिसा रंगवण्यासाठी लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी यापेक्षाही जास्त असू शकतात. 5. आर्टे अँड सिएन्झा, विज्ञान आणि कला, तर्कशास्त्र आणि कल्पना यांच्यातील संतुलन, संपूर्ण मेंदूचा विचार. इमोला शहराचा नकाशा, इटली. 1502 लिओनार्डो दा विंची त्याने आपल्या काळातील सर्वात प्रगत आणि अचूक नकाशे बनवले. प्रतिमा सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. कलेच्या विज्ञानाचा अभ्यास करा, विज्ञानाच्या कलेचा अभ्यास करा, असं लिओनार्दो विंची म्हणतात. अनिश्चिततेतून संतुलन आणि सर्जनशीलता निर्माण होण्यासाठी संपूर्ण मेंदूच्या विचारांची तत्त्वे आवश्यक आहेत, किंवा लिओनार्डोच्या लेन्सद्वारे कला आणि विज्ञानाचे ज्ञान म्हणून ही आवश्यक आहे. हे महत्त्वपूर्ण आहे कारण बऱ्याचदा आंतरविषय ज्ञान असल्याने समस्या सहज सोडवण्यात मदत होते.
दा विंचीने गणितासह अनेक क्षेत्रात आपल्या कलेतील प्रभुत्वाचा वापर केला. त्याने टेलिस्कोपसाठीही प्रोटोटाईप डिझाईन केले आणि थिएटर प्रॉप्स डिझाईन केली. जर त्याची उत्सुकता शिस्तीत पलीकडे पसरली नसती तर त्यापैकी काहीही शक्य झाले नसते. 6. कॉर्पोरॅलिटा. कॉर्पोरॅलिटा म्हणजे कृपा, उभयनिष्ठता, तंदुरुस्ती आणि सभ्यता यांची लागवड. लिओनार्डोकडे एक आश्चर्यकारक शारीरिक क्षमता होती जी त्याच्या विज्ञान आणि कलेतील प्रतिभाला पूरक होती. याद्वारे लिओनार्डो तंदुरुस्त आणि निरोगी शरीराच्या महत्त्वाबद्दल बोलतो, कारण त्याच्या मते उत्पादक जीवन जगण्यासाठी ही एक पूर्वशर्त आहे. या काळात जेव्हा आपले शारीरिक आरोग्य आपल्या प्राधान्यक्रमाच्या यादीत सर्वात शेवटी असते तेव्हा हा सल्ला हलकासा घेऊ नये. व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक छोटा भाग आहे, तरीही प्रत्येक एक लिंचपिन आहेत. त्याने लिओनार्डोला बनवले ज्यासाठी तो ओळखला जातो. अपूर्णपणे परिपूर्ण माणूस झाला तो. आणि या तत्त्वांव्यतिरिक्तही आपण त्याच्याकडून बरेच काही शिकू शकतो. यापैकी काही तत्त्वे आपल्या जीवनात ती आहेत तशी लागू होऊ शकत नाही. ते बदला, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात सुधारणा करा. शेवटी बदल हा एकमेव स्थिर आहे, किंवा ते पूर्णपणे सोडून द्या. परंतु आपण या लेखातून आपल्यासोबत घेतलेल्या अंतर्दृष्टीमुळे आपल्या जीवनावर खरोखर प्रभाव पडतो याची खात्री करा. कोनेसियोने संपर्क. सर्व गोष्टी आणि घटना, प्रणाली, विचार यांच्या परस्पर संबंधांची ओळख आणि प्रशंसा. तुम्ही शिकलेल्या 2 दूरच्या गोष्टी लक्षात घेण्यापेक्षा अविस्मरणीयपणे कनेक्ट व्हा आणि परिस्थितीचे तर्क आणि कारण बनवा. यापेक्षा आश्चर्यकारक भावना काहीही नाही. चित्रकला ही कविता आहे जी अनुभवण्याऐवजी दिसते आणि कविता ही चित्र आहे जी पाहण्याऐवजी जाणवते. एखादी हस्तकला किंवा कौशल्य शिकण्याचे मोठे चित्र आपण अनेकदा विसरतो, स्वतःची एक चांगली आवृत्ती होण्यासाठी किंवा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी. आणि आपल्या समोर उपलब्ध असलेल्या ज्ञानाची विशालता समजून घेण्यासाठी आपण प्रथम त्याकडे एक जोडलेले अस्तित्व म्हणून पाहण्यास सुरुवात केली पाहिजे. या कनेक्शनची प्रशंसा करा आणि शिकत राहा. तुमचे मन तुम्हाला जेथे घेऊन जाईल तेथे जा. त्या सहशाच्या छिद्राचे अनुसरण करा. स्वतःला गोंधळात टाका आणि शेवटी तुमच्याकडे अंतर्दृष्टी असेल जी तुम्हाला स्पष्ट वाटेल, परंतु जगासाठी तसे नाही. हा दृष्टिकोन असल्याने सिस्टम विचार करण्यासाठीही मदत होते. निष्कर्ष. माझ्या मते लिओनार्डो खरा अलौकिक बुद्धिमत्ता होता. कुतूहल स्वीकारण्यासाठी, तुमच्या आवडीचे पालन करण्यासाठी त्यांनी एक वारसा आणि तत्त्वज्ञान मागे सोडले. तो खरा बहुपयोगी आणि आधुनिक भाषेत सामान्यवादी होता. ही 7 तत्त्वे त्याच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक छोटासा भाग आहेत, तरीही प्रत्येक एक लिंचपिन आहेत. त्याने लिओनार्डोला बनवले ज्यासाठी तो ओळखला जातो. अपूर्णपणे परिपूर्ण माणूस झाला. आणि या तत्त्वांव्यतिरिक्तही आपण त्याच्याकडून बरेच काही शिकू शकतो. यांपैकी काही तत्त्वे आपल्या जीवनात ती आहेत तशी लागू होऊ शकत नाही. ते बदला, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात सुधारणा करा. शेवटी बदल हा एकमेव स्थिर आहे, किंवा ते पूर्णपणे सोडून द्या. परंतु आपण या लेखनातून आपल्यासोबत घेतलेल्या अंतर्दृष्टीमुळे आपल्या जीवनावर खरोखर प्रभाव पडतो याची खात्री करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा.